नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं आदिवासी विभाग भरती येणार आणि त्याचं प्रारूप तयार झालेलं आहे. जाहिरात रेडी आहे, फक्त आता जाहिरात येण्याची वाट आपण बघत आहोत. त्याचं स्ट्रक्चर रेडी आहे, ड्राफ्ट रेडी झालेला आहे. तो ड्राफ्ट आपल्या हाताशी लागलेला आहे. तो ड्राफ्ट तुम्हाला मी समोर दाखवतोय. ही जाहिरात फक्त त्यामध्ये डेट टाकायची आहे, जाहिरात द्यायची आहे. सो बरेच विद्यार्थी तयारी लागले होते. तुम्ही अजूनही तयारी लागले नसाल तर लगेच तयारी लागा, कारण ही जाहिरात मागच्या वर्षात आली होती, काही कारणास्तव ती थांबवली होती. आता नव्याने ही जाहिरात येणार होती, मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि ही जाहिरात आता रेडी झालेली आहे. अगदी काही दिवसात, म्हणजेच आपल्या आचारसंहितेच्या आधीच तीन चार दिवसामध्ये ही जाहिरात येणार. कदाचित उद्या पण येऊ शकते. तयारीत राहा. ही जाहिरात मी तुम्हाला आता दाखवतोय. ज्यांनी अजूनपर्यंत तयारीला सुरुवात केली नसेल, निश्चिंत असाल तर तयारी लागा. अजूनही वेळ गेली नाही, कारण तुम्हाला ही जाहिरात आली तरी साधारणतः 2 महिन्याचा कालावधी अभ्यासाला भेटतो. आणि ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये इग्नाइट अकॅडमी कडनं ही 25% ऑफ मधली सर्व समावेशक बॅच चालू झाली आहे, जी TCS आणि IBPS पॅटर्न नुसार आम्ही तुम्हाला शिकवतोय. बघा, यामध्ये ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. 1499 प्लस GST मध्ये 16 सप्टेंबर पासून लाईव्ह चालू झालेली आहे. आत्ताही तुम्ही जॉईन केलं तर या येणाऱ्या 2 महिन्यात तुमचा अभ्यास होऊ शकतो. या बॅचला 25% ऑफ आहे. आत्ता घेतलं तर कुपन कोड वापरायचा TCS 25 नावाचा. यामध्ये सगळंच तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे. त्यानंतर विशेष करून तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यूज पण अवेलेबल. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा, अभ्यासाला लागा. तुम्हाला मी जाहिरातीकडे घेऊन जातो. जुनी जाहिरात तुम्ही जर बघितली, 2023 ला जाहिरात होती. कोणत्या पदांसाठी आहे? गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गासाठीची ही जाहिरात आहे. आदिवासी विकास भवनाकडून आलेली ही जाहिरात आहे, ज्यामध्ये मागच्या वर्षात ही जाहिरात होती 602 पदांसाठी. आत्ताची जाहिरात आली आहे, थोडंसं अपडेट त्यामध्ये केलेलं आहे, आणि आता जवळपास जागा आहेत 616 जागा आहे. दिव्यांग अनाथांच्या जागा आहेत पकडून तुम्हाला माहिती असेल. 616 पदांसाठीची जाहिरात लवकरच येणार आहे. मागची जाहिरात तुम्ही जर बघितले तर 19 प्रकारचे संवर्ग होते. 19 प्रकारचे. आता बघितलं तर 17 प्रकारचे संवर्ग तुम्हाला बघायला मिळतील किंवा पदनाम. बघा, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, वरिष्ठ लेखक, लघु टंकलेखक, गृहपाल, स्त्री पुरुष, अधीक्षक पुरुष स्त्री, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक सहाय्यक, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षण सेवक, मराठी माध्यम माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक, इंग्रजी माध्यम. यासाठी टोटल जागा बघितली तर 602 जागांची जाहिरात ऑलरेडी आलेली होती. ती थांबलेली, स्थगिती केली. आता नव्याने ही जाहिरात आहे. आता नव्याने जाहिरात जर बघितली तर नवीन जाहिरात, जुनी जाहिरात जर बघितली तर फॉर्म बघा 23/11 पासून 13/12 पर्यंत तुम्ही भरलेले होते. आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांना कदाचित अमाऊंट रिफंड होणार आहे, आणि तुम्हाला सुद्धा नव्याने फॉर्म भरावे लागणार आहेत. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. ओके, जाहिरात मी सगळं टाकलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला जाहिरातीकडे घेऊन जातो. बघा, 11 जून 2024 ला त्यांनी एक नोटीस पण दिली होती सगळ्यांना. ही नोटीस पण मी तुम्हाला दाखवली. यात जाहीर प्रकटन काय केलं होतं बघा. त्यांनी सांगितलं होतं की काय, आदिवासी विभागातर्फे जाहीर प्रकटन करण्यात येते की आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरून 23/11/2023 रोजी आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक 23/11/23 ते 13/12/23 कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. सदर विविध पदांकरता उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ही जाहिरात दिली त्यांनी. हे प्रकटन त्यांनी काय सांगितलं, ज्यामध्ये बघा 26 फेब्रुवारी 2024 अन्वये SCBC लागू झालं. बरोबर, SCBC लागू झालं. त्यामुळे पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनश्च बिंदू नामावली अद्ययावत करून गट ग संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सांगितलंय, क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदू नामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर बिंदू नामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर करण्यात येईल, याची संबंधाने नोंद घ्यावी. म्हणजे ही जाहिरात त्यांनी सांगितलंय, दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे, याची नोंद सर्व भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी. याबाबत आदिवासी विकास विभागातील कार्यालयाकडून हे कळवण्यात येणार होतं, आणि तशी जाहिरात आता रेडी झालेली आहे. तुम्हाला फॉर्म परत भरावे लागणार आहे. आता मी तुम्हाला जाहिरातीकडे घेऊन जातो. बघा, जाहिरातचा ड्राफ्ट रेडी. बघा, ही जाहिरात आहे. इथे दिनांक टाकायचा, फक्त सप्टेंबर होता, आता इथे ऑक्टोबर येऊन जाईल. ऑक्टोबर 24 चा ड्राफ्ट रेडी होऊन जाईल, आणि ही ऑक्टोबर मध्ये आलेली जाहिरात असणार आहे. बघा, ऑक्टोबर यायला पाहिजे, सप्टेंबरला पण ऑक्टोबरला येईल. बघा,
त्यांनी सांगितलं नवीन जाहिरात 16 नोव्हेंबर 22 अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता, त्यानुसार ही जाहिरात घेतलेली आहे. बघा तुम्हाला मी जाहिरात ओव्हरलुक करून देतो. जाहिरातीमध्ये काय काय महत्वाचं आहे, तुम्हाला जे पदसंख्या सांगितल्या ते बघा सगळ्या पदसंख्या इथे बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पासून ते तुम्हाला इथे बघायला मिळेल निम्न श्रेणी लघुलेखापर्यंत ही जाहिरात आहे. ही एक्झाम कोण घेणार आहे तर एक्झाम घेणार आहे IBPS कडून एक्झाम अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं ते फक्त परीक्षेचे वेळापत्रक बाकी फक्त दिनांक भरायचे ते बघा परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक वेळ हे तुम्हाला टाकायचं दिनांक इथपासून इथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन वेबसाईट पण रेडी आहे tribal.maharashtra.gov.in यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर खाली घेऊन जातो बघा नाशिक विभागातलं अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक मधल्या ह्या जागा आहेत तुम्हाला समोर बघायला मिळतात. वेतन श्रेणी 38,600 1,22,800 आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकाच्या नाशिकसाठी 7 जागा आहे. त्यानंतर नाशिकमध्ये संशोधन सहायकासाठी किती जागा इथे 4 जागा आहे 38,600 वेतन श्रेणी आहे. त्यानंतर इथे मुख्य लिपिक उपलेखापाल मुख्य लिपिकच्या जागा किती आहे 16 जागा आहे 35,400 पर्यंत त्याची सॅलरी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षकाच्या 1 जागा आहे वेतन श्रेणी S13 आहे. S8 नुसार वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक 25,500 पासून याच्या जागा 61 जागा नाशिकसाठी आहे. त्यानंतर लघु टंक लेखक यासाठी नाशिकला 3 जागा आहे बघा इथे 3 जागा आहे. त्यानंतर स्टेनोटायपिस्ट म्हणतो आपण. गृहपाल श्री यासाठी जागा किती आहे 14 जागा नाशिक विभागासाठी आहे. त्यानंतर आहे गृहपाल श्री 38,600 पासून वेतन श्रेणी आहे 10 जागा रिक्त आहे बघा इथे. त्यानंतर पुढची जाहिरात आहे वेतन श्रेणी S8 25,500 यासाठी 9 जागा आहे. अधीक्षक पुरुष नाशिकसाठी अधीक्षक श्री नाशिकला 17 जागा आहेत. हे सगळं तुम्ही बघू शकता. ग्रंथपाल जागा 24 आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक जागा 12 आहेत. थोडाफार बदल मागच्या याच्यामध्ये झालेला आहे. ठाण्यासाठी बघा ठाणे विभागासाठी अप्पर आयुक्त आदिवासी विकास मध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक जागा 3 आहेत. त्यानंतर संशोधन सहाय्यक जागा 7 ठाण्यासाठी आहे. ठाण्यासाठी उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ जागा 12 आहेत. ठाण्यासाठी वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक जागा आहेत 57 खूप मोठ्या जागा इथे बघा इथे. त्यानंतर पुढचं पद ठाण्यासाठी आहे गृहपाल पुरुष 16 जागा आहेत. गृहपाल स्त्री 5 जागा आहेत. त्यानंतर अधीक्षक पुरुष 16 जागा आहेत. त्यानंतर अधीक्षक स्त्री जागा 27 आहे. त्यानंतर ग्रंथपाल 15 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल 1 जागा आहे. त्यानंतर इथे प्रयोगशाळा सहाय्यक 13 जागा इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जागा 21 आहे. ठाण्यासाठीच्या जागा त्या कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर यासाठी 1 जागा आहे. ठाण्यासाठी जागा दिलेली आहे. ठाण्यामध्ये हे शेवटचं पद. त्यानंतर इथे आहे अमरावतीमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक जागा आहेत 4. इथे आहे संशोधन सहाय्यक जागा आहेत 5 38,600 वेतन श्रेणी. मुख्य लिपिक अमरावतीमध्ये जागा आहेत 8 S13 वेतन श्रेणी आहे. त्यानंतर लिपिक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक जागा आहेत 43 वेतन श्रेणी 25,500 81 100. त्यानंतर गृहपाल पुरुष जागा आहेत 13 अमरावतीमध्ये चाललंय आपलं हे. गृहपाल स्त्री जागा आहेत 8 अमरावतीसाठी आहे. त्यानंतर लघु टंकलेखक जागा आहेत 3 वेतन श्रेणीनुसार. अधीक्षक स्त्री जागा आहेत 3. अधीक्षक ग्रंथपाल जर बघितलं ग्रंथपालला जागा आहेत 1 अमरावतीमध्ये. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जागा आहेत 24 अमरावतीसाठी 24 जागा आहे. खूप चांगल्या जागा आहे हे पण लक्षात घ्या. यांची पात्रता आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. नागपूर विभागामध्ये बघितलं तर नागपूरमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक जागा आहेत 4. त्यानंतर आहे संशोधन सहाय्यक जागा आहेत 3. बघा तुम्हाला फक्त जागा मी दाखवतोय याची पूर्ण सिरीज चालणार आहे. त्या पूर्ण सिरीज मध्ये सगळे पात्रता वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. उपलेखापाल मुख्य लिपिक 10 पद आहेत इथे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक 44 पद आहेत. त्यानंतर गृहपाल पुरुष 19 जागा आहे. गृहपाल स्त्री 6 जागा आहेत. अधीक्षक स्त्री 8 जागा आहेत. अधीक्षक पुरुष 4 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 5 जागा आहेत. ग्रंथपाल 8 जागा आहेत. लघु टंकलेखक 4 जागा आहे नागपूरसाठी. आणि शेवटचा आहे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिकसाठी जागा आहेत बघा इथं. तुम्हाला पहिले उच्च श्रेणी लघुलेखक 3 जागा आहेत. निम्न श्रेणी लघुलेखक 14 जागा आहेत.
त्यानंतर या प्रकारे 2च जागा इथे नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयासाठी आहे. अशा टोटल जागा तुम्हाला 616 ही जाहिरात नव्याने येणार आहे. काही दिवसातच जाहिरात येणार आहे. यासाठी पात्रता थोडक्यात आपण बघा, यामध्ये तुम्हाला थोडक्यात दाखवतो, नंतर सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, तुम्हाला सगळी नोटीस तुमच्यापर्यंत पाठवण्यात येईल. आता यामध्ये पात्रतेबद्दल थोडक्यात तुम्हाला घेऊन जातो बघा, बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला घेणार आहे. पात्रता जर आपण बघितली त्यामध्ये बघा, तुमचं वयोमर्यादा जी आहे ना ती 1/10 म्हणजे आता आजच 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत काउंट केली जाणार आहे. आता ही वयोमर्यादा जी आहे ती किती असावी, ओपन साठी 18 ते 38 असावी आणि कॅटेगरीसाठी 18 ते 43 पर्यंत असावं बघा. म्हणजे तुम्हाला 5 वर्ष शिथिल करण्यात आले, 43 पर्यंत इथे चालणार आहे बघा. 43 पर्यंत दिलेले बघा, 43 पर्यंत चालेल तुम्हाला. कॅटेगरीमध्ये दिव्यांगांना सूट आहे, अनाथांना सूट आहे 45-55 वर्षापर्यंत. शैक्षणिक अर्हता हा मुद्दा महत्वाचा आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी यासाठी तुम्हाला पदवीधर उमेदवार लागतो. याच्या डिटेल्स तुम्हाला जाणार घेऊन मी सेपरेट व्हिडिओ मी डिटेल्स मध्ये घेईन तुम्हाला. सो ओव्हरलुक करून देतो. संशोधन सहाय्यकासाठी तुम्हाला पदवी लागणार आहे, प्राधान्यक्रम त्याच्यामध्ये उपचारात घेतला जाणार आहे. उपलेखापाल मुख्य लिपिक यासाठी तुम्हाला पदवी आणि प्राधान्य विचारात घेतला जाणार आहे. आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणीनुसार पदवी आहे, प्राधान्यक्रम विचारात घेतला जाणार आहे. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यासाठी तुम्हाला पदवी आहे आणि प्राधान्य विचारात घेतलं जाणार आहे. आता लघु टंकलेखक हे पद जे आहे ना हे 10वी वरती भरलं जातं. तुम्हाला फक्त स्टेनोचा 80 आणि मराठी इंग्लिश टायपिंग तुमच्याकडे 40-30 असणं गरजेचं आहे. त्यानंतर अधीक्षक पुरुषासाठी तुम्हाला बघा विद्यापीठ समाजकार्याची पदवी किंवा अजून त्याला ऑप्शन दिले ती पदवी तुमच्याकडे असावं. अधीक्षक स्त्रीसाठी सेम पदवी लागणार तुम्हाला. गृहपालसाठी पण सेम पदवी तुम्हाला लागणार आहे. गृहपाल स्त्रीसाठी पण समाजकार्याची पदवी लागणार आहे किंवा त्याला ऑप्शन दिलेले आहेत. ग्रंथपालसाठी 10वी जर असेल आणि तुमचं विशेष करून तुम्हाला अनुभव असेल तर त्या विद्यार्थ्याला इथे पसंतीक्रम दिला जाणार आहे. सहाय्यक ग्रंथपालला तुम्हाला 10वी लागेल, ग्रंथपाल परीक्षणाचं सर्टिफिकेट लागेल. प्रयोगशाळेसाठी 10वी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा या पदासाठी. कॅमेरामॅनसाठी पण 10वी लागणार आहे आणि अनुभव असेल तर त्या विद्यार्थ्याला प्राधान्य आहे. कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारीसाठी तुम्हाला पदवी लागणार आहे बघा, पदवी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 10वी असणारा विद्यार्थी किंवा 12वी असणारा विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो. त्यानुसार ग्रेड नुसार बघा A-B ग्रेड आहे, त्यानुसार मराठी इंग्लिश टायपिंग पण तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर 17वा आणि शेवटचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक, यासाठी 10वी बेसवर तुम्ही किंवा 12वीच्या बेसवर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहे. असे टोटल संवर्ग आहेत हे 17 संवर्गांसाठीच्या ह्या जाहिराती आलेल्या. वय तुमचं 1 ऑक्टोबर पर्यंत काउंट केलं जाणार आहे आणि फॉर्म जो भरायचा आहे तुम्हाला तो फॉर्म भरायचा IBPS वरून. IBPS तुमची एक्झाम घेणार. आता याचा महत्वाचा मुद्दा आहे की एक्झाम पॅटर्न कसा असणार बघा. सगळ्या पदांसाठी पॅटर्न तुम्ही जर लक्षात घेतला बघा इथे तुम्हाला दाखवतोय पॅटर्न कसा आहे बघा. हे सगळी पदं इकडे दिली बघा. आता तुम्हाला जेवढे सायन्स सगळी पदं दिली 15 अजून 16 17 2 खाली आहेत. ह्या सगळ्या पदांसाठी लेखी परीक्षा जी आहे तुमची इथे बघू शकता सगळी 200. फक्त ही जी पद आहेत बघा लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक 100 मार्कांची आहे. इथे जर बघितलं तर विषय तेच आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्याने भौतिक चाचणी आहे. म्हणजे सरळ सेवेचा पूर्ण सिलेबस यामध्ये असणार आहे. जी बॅच इग्नाइट अकॅडमी लॉन्च केली त्यामध्ये सगळे विषय हेच घेतले जात आहे. सो त्यानुसार 120 मिनिटं आहे, काहींना 60-60 मिनिटं पण खाली बघा. कमी वेळेत तुम्हाला थोडीशी ऑनलाईनची प्रॅक्टिस पण करणं गरजेचं आहे, ऑनलाईनच्या टेस्ट सिरीज पण सोडवणं गरजेचं आहे. सगळं ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे बघा. हे 4 विषय तुम्हाला या सरळ सेवेमधून अभ्यास करायचा आहे. खाली जर बघितलं अजून तर 2 पद आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर. 200 मार्कांसाठी 50-50-50 120 मिनिटाचा वेळ आहे बघा. त्यासाठी पण विषय द्यायचे मराठी इंग्लिश सामान्य आणि सामान्य विज्ञान. सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान इथे दिलेलं आहे. 2 पदांसाठी सिलेबस वेगळा आहे, बाकी सगळ्यांसाठी बौद्धिक चाचणी आहे म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता आहे. फक्त ह्या 2 पदांसाठी तुम्हाला सामान्य विज्ञानचा अभ्यास इथे करायचा आहे. सो हा टॉपिक पण तुम्हाला आम्ही त्या विषयात टाकून देऊ. आता टाकले नसेल तरी आपण त्यामध्ये ऍड करून देऊ. पण ही बॅच इग्नाइट अकॅडमी चालू केलेली आहे तुम्हाला बघायला मिळेल. ही तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार अभ्यास करायचा आहे आणि आता ही बॅच आपण IBPS आणि TCS पॅटर्न नुसार ही घेत आहोत. आता TCS पॅटर्नच्या एक्झाम असल्यामुळे TCSचं नाव आपण टाकलं होतं, पण IBPS पॅटर्न सुद्धा त्यामध्ये ऍड होणार आहे. IBPS ही काठीने बाजरी TCS पेक्षा थोडीशी अवघड आहे. म्हणजे दोघ्या तसं बघितलं तर सख्या बहिणीच आहेत, फक्त वेगवेगळ्या आहेत. पण तसं बघितलं IBPS थोडीशी अवघड आहे. त्यानुसार त्या पद्धतीने सुद्धा आपण ही बॅच कंडक्ट करणार आहोत. नवीन जाहिरातीसाठीचा प्रारूप तयार झालाय. पात्रता परीक्षा पद्धत आता मी तुम्हाला सांगितली, याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ पण येईल. ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याचे काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाकून ठेवा आणि लगेच तुम्ही कुठेही बॅच केली असेल, किती अभ्यास केला असेल, झाला असेल काय असेल तर लगेच मी तुम्हाला सांगतो, ज्यांना मार्गदर्शकांची गरज आहे त्यांनी लगेच ही बॅच जॉईन करा. आता लगेच व्हिडिओ संपल्या जॉईन करा, कारण ही संधी परत येणार नाही. 616 पदांसाठीची जाहिरात आहे. प्रत्येक विभागानुसार पाहिलं तर 5 विभागात
विभागासाठी जाहिरात आहे. नागपूर, अमरावती, त्यानंतर नाशिकचे 2 आहेत, या ठाण्याची 1 आहे. अशा 5 विभागांसाठी जाहिरात आहे. ही संधी परत येणार आणि आदिवासी विभागाचे कार्यालय आहेत त्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्याच्या कार्यालयात तुम्हाला काम करायचं आहे. बाकी कुठे जायचं नाही आहे. एक ऑफिस तुम्हाला दिलं, त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला काम करायचं आहे. डेली तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. सो चांगली संधी आहे. त्या विभागात जर महिला जरी असाल तुम्ही तर महिलांना सुद्धा खूप चांगली संधी. स्त्रियांसाठी सेपरेट जागा दिलेल्या आहे. सो लगेच मी तुम्हाला सांगतो, ज्यांना गरजेचं आहे त्यांनी लगेच ही बॅच जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. 1499 प्लस जीएसटी 25% ऑफ आहे. पहिल्या 250 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे. TCS25 नावाचा कोड वापरायचा आहे. ही बॅच जॉईन करायची. लाईव्ह प्लस रेकॉर्ड सगळं तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. काही शंका असेल, काही अडचण असेल, 88 25 117 या नंबरला कॉल करायचा आहे. सो अजून तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण याच्या पुढची सिरीज मी तुम्हाला देणार आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.